नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत फ्री गॅस कनेक्शनची योजना पुन्हा एकदा सुरू झाली आहे. यामध्ये 25 लाख गॅस कनेक्शनची जी टार्गेट आहे ते 2026साठी चालू करण्यात आले आहे. तुम्ही अजूनही या योजनेचा लाभ घेतला नसेल तर यावर्षी नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला गॅस सिलेंडरसोबत गॅस शेगडीसुद्धा मिळणार आहे. त्यानंतर तुम्हाला सरकारकडून दर महिन्याला 300 रुपये सबसिडीसुद्धा मिळणार आहे. तर हा ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची A to Z प्रोसेस या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरी व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राउझरवरती यायचं आहे. इथे आल्यानंतर आपल्याला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हे सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट येईल, त्यावरती क्लिक करायचं आहे. याची डायरेक्ट लिंकसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती आलात तरी चालेल. वेबसाईटवरती आल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या सहाय्याने आत्तापर्यंत किती जणांनी लाभ घेतलेला आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्ही कोणकोणत्या कनेक्शनसाठी अप्लाय करू शकता हे दिलेले आहे. त्याच्याच खाली अप्लाय फॉर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना कनेक्शन हा ऑप्शन दिसेल. त्याच्यावरती एक गॅस सिलेंडर आहे, त्यामध्ये क्लिक हिअर हा ऑप्शन दिसेल. त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला इंडियन गॅस, भारत गॅस, HP गॅस असे ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला कोणते कनेक्शन घ्यायचे आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नवीन पेजवर इथे तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन दिसतील. KYCसाठी कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे सुद्धा दिलेलं आहे. ते सर्व एकदा वाचून खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्यानंतर इथे तुम्हाला टाईप ऑफ कनेक्शन यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला उज्ज्वला 3.0 न्यू कनेक्शन हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली चेकबॉक्स ॲक्सेप्ट करायचा आहे. चेकबॉक्स ॲक्सेप्ट केल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्याजवळील गॅस एजन्सी शोधायची आहे. त्यासाठी खाली स्टेट सिलेक्ट करून तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील सर्व गॅस डिस्ट्रीब्युटर दिसतील. यामधील तुमच्याजवळील तुमच्या गावातील गॅस एजन्सी सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर खाली कंटिन्यू या बटनावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकून झाल्यावर कॅप्चा टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर जनरेट OTP या बटनावर क्लिक करायचं आहे. OTP जनरेट केल्यानंतर पुन्हा सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP सबमिट झाल्यानंतर तुम्हाला नवीन पेज दिसेल. यामध्ये जर तुम्ही दुसऱ्या राज्यातून या राज्यात राहत असाल तर येस करायचं आहे, अन्यथा नोवरच क्लिक ठेवून खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे फॅमिली आयडेंटिफायर यामध्ये तुम्हाला रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे. रेशन कार्ड सिलेक्ट केल्यानंतर खाली तुमच्या रेशन कार्डचा 12 अंकी नंबर यामध्ये टाकायचा आहे. त्यानंतर पुढे आपले राज्य सिलेक्ट करायचं आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर खाली टाईप ऑफ स्कीम यावरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुमच्या कॅटेगरीनुसार निवडायचं आहे. त्यानंतर खाली प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर इथे सर्वात वरती तुम्हाला तुमची माहिती दिसेल, ती एकदा व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे. माहिती चेक केल्यानंतर खाली एक चेकबॉक्स दिसेल, त्याला ॲक्सेप्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या फॅमिलीमधील 18 वर्षाच्या वरील किती व्यक्ती आहेत ते यामध्ये टाकायचे आहे. ते टाकल्यानंतर खाली त्यांची माहिती व्यवस्थित भरायची आहे. यामध्ये ती व्यक्ती तुमची कोण लागते त्यानुसार रिलेशन टाकायचे आहे. त्याच्याच पुढे त्याचे नाव, आधार कार्ड नंबर व वय हे टाकायचे आहे. त्यानंतर खाली ॲड फॅमिली मेंबर यावरती क्लिक करून तुम्ही फॅमिली मेंबर ॲड करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला 2 कंडिशन दिलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली कंडिशन, जर तुम्ही सिंगल व्यक्ती आहात व तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीही 18 वर्षापेक्षा मोठं नाही. व दुसरी कंडिशन अशी आहे की जर तुमचा घटस्फोट झाला आहे व तुम्ही वेगळे राहत आहात. अशा या कंडिशनपैकी तुम्ही कोणत्या कंडिशनमध्ये असाल तर त्यावरती क्लिक करायचं आहे, अन्यथा क्लिक न करता खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला पर्सनल डिटेल्स विचारले आहे. यामध्ये हा फॉर्म स्त्रीच्याच नावावर आहे, त्यामुळे मिसेस सिलेक्ट करायचं आहे. पुढे त्या स्त्रीचे नाव, आडनाव, पतीचे नाव टाकून खाली जन्मतारीख टाकायची आहे. माहिती भरल्यानंतर खाली यायचं आहे.
खाली आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ॲड्रेस द्यायचा आहे. यामध्ये पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करून ॲड्रेस डॉक्युमेंटची लिस्ट येईल. यामध्ये तुम्हाला मतदान ओळखपत्र, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड असे भरपूर सारे ऑप्शन दिसतील. यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे कोणते डॉक्युमेंट आहे त्यावरती सिलेक्ट करायचे आहे. सिलेक्ट केल्यानंतर आता तुम्हाला तुमचा संपूर्ण ॲड्रेस भरायचा आहे. यामध्ये हाऊस नेम, हाऊस नंबर, लँडमार्क, रोड नेम टाकायचा आहे. त्यानंतर गावाचे नाव टाकायचे आहे. त्याच्याच खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ब्लॉक निवडून खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ आयडेंटिटी निवडायचा आहे. यामध्ये तुम्हाला आधार कार्डचा ऑप्शन येईल, तो निवडून पुढे आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. आता तुम्हाला इथे बँक डिटेल्स टाकायचे आहे. सरकार तुम्हाला जी सबसिडी देणार आहे ती सबसिडी बँकेत जमा होणार आहे. त्यासाठी तुम्हाला इथे तुमच्या बँकेचे डिटेल्स द्यायचे आहेत. यामध्ये सुरुवातीला आधार नंबर दिसेल, त्याखाली तुमचे नाव टाकायचे आहे. नाव टाकल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचा IFSC कोड टाकायचा आहे. IFSC कोड टाकल्यानंतर व्हॅलिडेट बटनावरती क्लिक करायचं आहे. व्हॅलिडेट केल्यानंतर खाली बँकेचे नाव ॲटोमॅटिक येईल. त्यानंतर खाली अकाउंट टाईप सिलेक्ट करायचं आहे व त्यापुढे तुमचं नाव टाकायचं आहे. नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे. अकाउंट नंबर टाकल्यानंतर खाली पॅकेज सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली तुम्ही शहरात राहत असाल तर अर्बन सिलेक्ट करा किंवा ग्रामीण भागात राहत असाल तर रुरल सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर खाली चेकबॉक्सला ॲक्सेप्ट करून सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर पुढे तुम्हाला रिक्वेस्ट सक्सेसफुली ॲडेडचा मेसेज दिसेल व त्याच्याच पुढे तारीखसुद्धा दिसेल. त्याच्या खालीच तुम्हाला क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर यामध्ये स्टेप बाय स्टेप आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला PDF स्वरूपात 300 KB आत अपलोड करायचे आहे. PDFची साईज कमी करण्याची डायरेक्ट लिंकसुद्धा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही PDFची साईज कमी जास्त करू शकता. यामध्ये सर्वात पहिला तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचे आहे. यासाठी तुम्ही चूज फाईलवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर रेशन कार्ड सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर पुढे अपलोड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुमचे डॉक्युमेंट अपलोड होईल. त्यानंतर पुढे तुम्हाला व्ह्यू या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट पाहू शकता व पुढेच डिलीट या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अपलोड केलेले डॉक्युमेंट डिलीटसुद्धा करू शकता. त्यानंतर खाली तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. ज्याच्या नावावर हा फॉर्म आहे त्याच व्यक्तीचे इथे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला एक घोषणापत्र अपलोड करायचे आहे. हे घोषणापत्र आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल. या टेलिग्राम चॅनलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन होऊन हे घोषणापत्र डाउनलोड करू शकता. त्यानंतर खाली तुम्हाला तुमच्या फॅमिली मेंबरचे आधार कार्ड अपलोड करायचे आहे. तुमच्या फॅमिलीमध्ये ज्या 18 वर्षाच्या व्यक्ती आहेत त्यांचेच आधार कार्ड इथे अपलोड करायचे आहे. सर्व डॉक्युमेंट अपलोड करून झाल्यानंतर खाली तुम्हाला चेकबॉक्सला ॲक्सेप्ट केल्यानंतर खाली सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला सर्वात वरती KYC डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुलीचा मेसेज येईल. त्यानंतर तुम्ही तुमच्या डिस्ट्रीब्यूटकडे किंवा गॅस एजन्सीमध्ये जाऊन तिथे तुमचे बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण करायचे आहे. ज्यावेळी आपण बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जाणार आहोत त्यावेळी आपण अपलोड केलेली सर्व डॉक्युमेंट म्हणजेच आधार कार्ड, रेशन कार्ड, डिक्लेरेशन फॉर्म व फॅमिली मेंबर्सचे आधार कार्ड हे सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. त्यासोबत तुमचे पासपोर्ट साईज फोटोसुद्धा घेऊन जायचे आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुमचे ॲप्लिकेशन ज्यावेळी अप्रूव्हल होईल त्यावेळी तुम्हाला एजन्सीकडून फ्री गॅस सिलेंडर दिले जातील. तर अशा पद्धतीने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्कीच शेअर करा व व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.